आदिवासी जिल्ह्यांतील तालुक्यांतील सर्व आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सर्व पालक व पाल्य एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल पेठ रोड नाशिक इथं आयोजित केलेल्या लकी ड्रॉसाठी उपस्थित होते। परंतु लकी ड्रॉ केलेल्या कार्यक्रमाच्या योजनेत आदिवासी पालकांच्या पाल्यांना यादीमधून गहाळ करण्यात आलं, तसंच बाकीचे पाल्य अपात्र आहेत असं सांगण्यात आलं। तरी बिगर आदिवासी पाल्यांना लकी ड्रॉ न करता थेट 250 प्रवेश देण्यात आले। मात्र दिवसभर रांगेत असून देखील ड्रॉची वाट पाहणाऱ्या सर्व आदिवासी पालकांना काही सूचना न देता प्रवेश प्रक्रिया झाल्याची माहिती देण्यात आली। यामुळे सर्व आदिवासी बांधवांतर्फे सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांना निवेदन देऊन जोपर्यंत आदिवासी पालकांच्या पाल्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका आदिवासी पालकांनी घेतली। यावेळी पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तसंच इतर तालुक्यांतून बहुसंख्य पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। यामध्ये राहुल जगन पवार, रणवीर हरिदास पवार, लकी सदानंद खोकले, कुमार मनोहर राऊत, संजीवनी गावित, हर्षल महाले यांच्यासह आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी आदिवासी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करून संपूर्ण दिवस आदिवासी पालकांचा वाट पाहण्यातच गेला, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांना दिली। निवृत्ती भीमा खोटरे, मी त्र्यंबकेश्वर विनायक नगर या गावावरून आलेलो आहे। इथे काय झालं, ज्या वेळेस 250 विद्यार्थी ची भरती झाली त्यावेळेस त्यांनी लकी ड्रॉ हे केलंच नाही आणि 66 विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आज सर्व पालक बोलवले जे बाकी राहिलेले होते आणि त्यांनी आहे ना त्याची लकी ड्रॉ काढली आणि काही यांचे लागले, पण मग ते 250 विद्यार्थ्यांची यांनी लकी ड्रॉ केली त्यावेळेस आम्हाला का बोलवलं नाही किंवा त्यांची मग ती 250 विद्यार्थ्यांची लकी ड्रॉ केली का नाही त्याचे व्हिडिओ ते म्हणतात आहे, तर ते व्हिडिओ सुद्धा आम्हाला आतापर्यंत आले नाही। आता ही आम्हाला 2-2.5 तास झालं त्यांनी देतो म्हटले, पण अजून काही दिलंच नाही त्यांनी। इतकंच झालं। माझे नाव मोहन पुंडे गायकवाड, मी आदिवासी विकास भवन इथे आमच्या मुलीचं ॲडमिशनसाठी एप्रिलला जे अप्लायमेंट केले, ॲडमिशन घेतलं, त्यामध्ये ज्या वेळेस फॉर्मची छाननी झाली त्यावेळेस माझ्या मुलीला त्यांनी जे फॉर्म छाननी करताना सांगायचं होतं की तुमचं त्या याच्यात बसायचं नाही, त्याच वेळेस मला सांगायचं होतं। आता मात्र माझं अपात्रत पण नाव नाही आणि पात्रमध्ये पण नाव नाही, हे मी माझ्या मनापासून मी खंत व्यक्त करतो की पुढील असं घडाव किंवा उठे याच्या पुढील पालकांना पालक काहीतरी हे केलेलं आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे। आमच्यावर होणारा अन्याय कुठंतरी हा थांबला पाहिजे। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।